सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज नवरात्रीचा तिसरा दिवस। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण आई चंद्रघंटा देवींची पूजा करतो। चंद्रघंटा देवी म्हणजे देवी दुर्गा मातेचं नवरात्रीतील तिसरं स्वरूप, जी कपाळावर चंद्रकोर धारण करते आणि तिच्या हातात घंटा आहे। ती शांती, धैर्य आणि शौर्याचं प्रतीक असून भक्तांना भीतीपासून मुक्ती देऊन जीवनात शांतता व शक्ती प्रदान करते। चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने आपलं मन स्थिर होतं, भावनांवर नियंत्रण राहतं आणि व्यक्तिमत्वात सुद्धा आपल्या सुधारणा होते। देवीचं स्वरूप खूप शांत आणि तेजस्वी असून त्यांची कांता अगदी सोन्याच्या झळाळीसारखी आहे। देवीच्या कपाळावरील अर्धचंद्राकृती चंद्रकोर आणि त्यांच्या हातात असलेल्या घंटेमुळे त्यांना चंद्रघंटा असं नाव मिळालं। त्यांचं वाहन सिंह असून त्या नवदुर्गांच्या तिसरं स्वरूप आहेत। आपल्या आयुष्यात शांतता असावी, धैर्य आणि शौर्य आपल्याला प्राप्त व्हावं, नकारात्मक विचारांचा नाश होऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळावी, त्याच्यामुळे चंद्रघंटा देवींची उपासना करणं खूप गरजेचं आहे। याच्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळते आणि आपलं व्यक्तिमत्व जे आहे खूप स्ट्रॉंग होतं। त्याचबरोबर जे वैवाहिक आयुष्य असतं ना आपलं, चंद्रघंटा देवींच्या उपासनेने त्याच्यात सुद्धा शांतता आणि स्थैर्यता येते। चंद्रघंटा देवी शीतल असल्यामुळे त्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो। चंद्रघंटा देवीला खीर अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे या दिवशी चंद्रघंटा देवींना खीर हा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे। चंद्रघंटा देवींना पिवळं फूल अतिशय प्रिय आहे। या दिवशी देवीला जर आपण पिवळं फूल अर्पण केलं तर आपलं वैवाहिक आयुष्य सुधारतं आणि आपल्या आयुष्यात प्रेम आणि भरभराटी राहते। महिषासुरावर विजय मिळवण्यासाठी देवींनी 9 दिवस घणघोर युद्ध केलं। ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी दिलेल्या ऊर्जामधून नवदुर्गाची निर्मिती झालेली आहे। चंद्रघंटा देवी या शांतीचं प्रतीक असून शौर्याची गाथा सुद्धा सांगतात। शारदीय नवरात्रोत्सवाचा आज आपला तिसरा दिवस आणि तिसरी माळ आहे। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण नवदुर्गांच्या 9 शक्ती रूपांपैकी चंद्रघंटा या रूपाची आराधना करत असतो। तर नवरात्रीचे 9 दिवस आपण कुलदेवतेची सेवा करत असतो, पण कुलदेवतेच्या सेवांपैकी एक सगळ्यात अति महत्त्वाची उच्च कोटीची सेवा म्हणजे कुळदेवतेचा मानसन्मान करणं। कुळदेवता म्हणजे काय, तर आपण ज्या कुळात जन्माला आलेलो आहोत त्या कुळाचा उद्धार करणारी आई किंवा त्या कुळाचं संरक्षण करणारी आई, त्याला आपण कुलदेवता असं म्हणत असतो। तर प्रत्येकाला आपली आपली कुलदेवता, आपल्या संबंधित कुलदेवता ही नक्कीच माहिती पाहिजे। तर आपल्या 4-3.5 शक्तिपीठांपैकी आपली जी कुलदेवता आहे तर ती आपल्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे। तर आपली कुलदेवता कशी शोधायची याचे सुद्धा व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही आध्यात्मिक केंद्रात जाऊन सुद्धा ते माहीत घेऊ शकता। तर कुलदेवता आपल्याला का माहिती असली पाहिजे, कारण आपल्या आई कोण आहे हे आपल्याला नक्कीच माहिती पाहिजे, तेव्हाच आपल्या कुळाचा उद्धार होतो। म्हणजे काय, तर आपण आपल्या आईची सेवा करणार असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीतनं मुक्तता मिळते किंवा आपल्या आईचे आशीर्वाद आपल्यावरती राहतात, बरोबर। तर आपल्या कुळदेवतेचा मानसन्मान वर्षातनं एकदा तरी करणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही बऱ्याच व्हिडिओद्वारे ऐकलं असेल की कुळदेवतेचा मानसन्मान करा, आपल्यावर काही आर्थिक अडचणी आली, वैवाहिक अडचणी आल्या, काही आजारपण आलं तर आपल्याला केंद्रात सांगतात की कुळदेवतेचा मानसन्मान करा किंवा तुमची जी कुठली कुळदेवता असेल त्या आईची व्यवस्थितरित्या पूजा करा, तर तुमच्या संकटातनं मुक्ती मिळेल। तर जसं आपल्याला छोटीशी ठेच लागली तरी आपल्या तोंडातनं आई ग असा आवाज निघतो। तर आपलं हे एवढं मोठं आयुष्य आहे आणि त्याची जी वाटचाल आहे, म्हणजे त्याच्यात जे काही घडतं त्याच्यासाठी आपली कुळदेवता जबाबदार असते। म्हणजे आपल्या कुळदेवतेचे आशीर्वाद आणि छत्रछाया आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला कुळदेवतेचा मानसन्मान सुद्धा करायचा असतो, एक सेवा म्हणून खूप महत्त्वाची सेवा आहे। तर कुळदेवतेचा मानसन्मान कशारीत्या करायचा किंवा कशा पद्धतीने करायचा, आजच्या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे। बरेच जण सांगतात की कुळदेवतेचा मानसन्मान करायचा, तर तो कधी कधी करायचा ते मी तुम्हाला सांगते। तर वर्षातनं एकदा, काही कारण असो नसो तो तर आपल्याला करायचा असतोच, पण जर आपल्या घरात काही शुभ कार्य घडत असेल, विवाह असतात किंवा आपण नवीन वास्तू घेतो, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण अचीव करत जातो आयुष्यात, त्यावेळी आपल्याला आपल्या आई भगवतीची आराधना करणं खूप गरजेचं असतं। तर मानसन्मान कशा पद्धतीने करायचा मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी वर्षातनं एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेला भेट द्यायची असते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी। तर तिथे आपण जातो, तिथे सुद्धा आपल्याला मानसन्मान करायचा असतो। तर मानसन्मान म्हणजे काय, तर सगळ्यात आधी देवीला 11 अलंकारयुक्त ओटी आपल्याला घेऊन जायची असते। तर 11 अलंकारयुक्त ओटी म्हणजे काय, तर त्याच्यात साडी, खण, जोडवे, विरोधे, मंगळसूत्र, त्याचबरोबर वेणी, फणी
असे जे आपले 11 अलंकार दिलेले आहेत ते आपल्याला ओटीमध्ये घेऊन जायचे असतात। त्याचबरोबर ओटीचं साहित्य गहू किंवा तांदूळ ज्याने तुम्ही ओटी भरणार असतात, त्याचबरोबर पंचखाद्य, नैवेद्याचा प्रसाद आणि पुरणाचे दिवे। तर पुरणाचे दिवे कसे करायचे, तर जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण शिजवतो तर ते पुरण एका ताटात थापून त्याच्यावरती असे गोल गोल खड्डे करायचे आणि 21 दिव्यांची आरती आपल्याला आपल्या कुलदेवतेला करायची असते। तर अशा पद्धतीने आपण कुलदेवतेचा मानसन्मान करत असतो। म्हणजेच काय, तर आपल्याला जे काही मिळत आहे ते आपल्याला आपल्या देवतांकडून मिळत असतं, त्यांचं कृपाछत्र आपल्यावरती असतं। तर त्याच्यामुळे वेळोवेळी त्यांचा मानसन्मान करणं, त्यांची पूजा अर्चा करणं हे खूप महत्त्वाचं। हे झालं वर्षातून आपण आपल्या कुलदेवतेला जाऊन भेट देतो तेव्हा मानसन्मान करणं। पण आपल्या वर्षातनं 4 नवरात्र येत असतात। पहिली म्हणजे शारदीय अश्विन नवरात्र आणि दुसऱ्या 2 हे आपल्या गुप्त नवरात्र असतात। तर किमान अश्विन आणि चैत्र आणि अश्विन नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान करायचा असतो, त्यांची ओटी भरायची असते। तर ती कशा पद्धतीने भरायची, तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला किंवा मंगळवार शुक्रवार जेव्हा तुमचं त्या 9 दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी आपल्याला कुलदेवतेचा घरच्या घरी मानसन्मान करायचा असतो। तर जसं मी तुम्हाला आपण जसं देवस्थानाला जाऊन करतो ना तसंच आपल्याला करायचं आहे, पण ते आपण घरी जिथे घट बसवला असतो तिथे करू शकतो, किंवा मग जर तुमच्याकडे फोटो असेल तर पाटावरती छान मांडणी करून घ्या आणि मग तिथे आपल्याला ओटी भरायची आहे। तर त्या ओटीतलं जे साहित्य आहे तर ते तुम्ही कुणालाही दान देऊ शकता किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकता। ओटी कशी भरायची, काय ओटीमध्ये कुठलं साहित्य आपण टाकतो याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। पण जर तुम्हाला हवं असेल की ओटी अगदी शास्त्रोक्तरित्या कशी भरायची आणि तुमची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ करून पुन्हा एकदा सांगेन। आपल्या जीवनात कुलदेवतेचं स्थान खूप महत्त्वाचं आहे। आपली कुलदेवता आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात, म्हणजे आपलं प्रगती असू दे, आरोग्य असू दे, आपली कुठल्याही दिशेने वाटचाल असू दे, तर या सगळ्या गोष्टींचा संबंध आपल्या कुलदेवतेशी असतो। आपण कुठल्याही गोष्टीला जेव्हा सुरुवात करत असतो किंवा काही संकट येतं तर आपल्याला आपल्या कुलदेवतेकडे धाव घ्यायची असते। त्याच्यामुळे त्यांचा मानसन्मान करणं, त्यांची पूजा अर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे। जसं कुठलीही छोटी गोष्ट घडली की आपण आपल्या आईला हाक मारतो, तसंच आपल्या आयुष्यात जेव्हा काही मोठ्या मोठ्या गोष्टी घडत असतात किंवा अजून काही गोष्टी घडत असतात तर तेव्हा आपल्याला आपल्या कुळाची जी उद्धार करणारी देवी असते त्यांचा मानसन्मान योग्यरित्या करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे याच्या पुढे नवरात्रात आणि वर्षातनं एकदा आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान करणं खूप खूप गरजेचं आहे। कुलदेवतेच्या सेवा कशा रीतीने करायच्या ह्या नवरात्राच्या 9 दिवसात मी तुम्हाला सांगत आहे। उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कुलदेवतेचे 11 अलंकार कुठले जे आपण ओटीमध्ये टाकत असतो, ज्या अलंकारांशिवाय कुलदेवतेची ओटी जी आहे ती पूर्ण होत नाही, तर त्या 11 अलंकारांची सविस्तर माहिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळतील। पुन्हा आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।